गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का देवपूजा? ते दत्तगुरूंला त्यांची माळ घातली नाही ग. किती छान आहे. भाऊजींनी आणली. बघा देवांना साखर कशा चारत आहेत. मम्मी चालते अशी साखर. आजी, आमची मम्मी ना 5 वेळा देवांना साखर भरवते. तिला मी तर म्हणलं तू चहा बिस्किट ठेवत जा देवांना, साखर भर. अहो लय भारी बघतच बस वाटतं तिनं देवपूजा करताना. लय भारी करते देवपूजा. लय प्रसन्न वाटतं तिथं. लय देव नाही तर पण ती परडी ती असल्यामुळं. रोज ना मी नाही तर अक्का करत असतो देवपूजा, आणि आज मग म्हटलं चल दृष्टीला करायला सांगावी म्हणूनच इथे ना दृष्टी देवपूजा करते. छान मस्त तिने देवपूजा करून घेतली इथं. ओ दृष्टी मॅडम, उंबरा पुजायला लागलाय का तुम्ही? येस. दे तू शिकवले तसं काढलंय बघ. काय ग? पावर पाऊल का वे? तू माझं बघून काढले ते का? मला येत नव्हतं पावर का. मला म्हणते दीदी तू शिकवल्यामुळे मी काढल्या पावल का. तिला येत नव्हत्या हो. मी ती छाप उमटवायची. छाप उमटवायची. तिथं पण मम्मी काढती. आणि इकडे ना काल भाज्या, रविवारचा बाजार सांगोलचा असतो ना, मग काल भाज्या आणलेल्या ना आजी इथं नीट करून ठेवता येत. काय झालं? नाही तस काय नाही. कोथिंबीर छान आहे का नाही आजी? अहो तरी ह्या वेळेस रानात काय लावलीच नाही अहो कोथिंबीर. राहिली अहो लावायची, कशात काय पाऊस पण नाही. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्ही आता बघितलंच की दृष्टीने ना सकाळी सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली होती. आणि आज ना आम्ही बनवणार होतो मेथीचे पराठे. खूप दिवस झाले ना मेथीचे पराठेच बनवले नव्हते, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज बनवूया. रोज काहीतरी नवीन नाश्त्यासाठी मी बनवतच असते ना, त्याच्यामुळे. आणि एक काम रात्रीच हलकं करून ठेवलं होतं, म्हणजे सकाळचं ते, म्हणजे रात्रीच मेथीची भाजी नीट करून ठेवली होती आपल्याला पराठे बनवायचेत म्हणून, म्हणजे सकाळी गडबड नको ना म्हणून. इथे बघा सकाळी सकाळी ना स्वच्छ अशी मेथीची भाजी धुवून घेतली आणि नंतर लगेचच बारीक बारीक अशी कट करून घेतली. आणि इकडे बघा एकीकडे पराठ्याचं पीठ मळत होते आणि एकीकडे चहा शिजायला ठेवला होता, उकळायला. छान मस्त शिजत आला होता चहा, म्हणजे असा घट्टमुट्ट झाला होता. सगळ्यांसाठी सकाळचा ठेवला होता चहा. आणि लगेचच मग हिरव्या मिरचीचं वाटण करायला घेतलं. 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बरं का. खूप तिखट असल्यामुळे थोड्याच घेतला होता. मुठभर असा देशी घरचा लसूण घेतला होता आणि 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि मुठभर अशी कोथिंबीर घेतली इथं मी वाटणात वाटण बनवायला. आणि ते बघा मुठभर अशी कोथिंबीर मी घेतलेली आहे. आणि लगेचच मग म्हटलं चला मिक्सर चालू करूया, मसाला करून घेऊया म्हणून इथे ना बारीक छान असं वाटण करून घेतलं मी मसाल्याचं. आणि लगेचच म्हटलं पराठ्याचं पीठ मळून घेऊ. आणि काल जसा नाश्त्याला उशीर झाला ना, तसा आज व्हायला नको म्हणून जरा लवकर गडबड चालू होते आमची नाश्ता बनवायला.
आणि हो, कोणाकोणाला आवडतात मेथीचे पराठे ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आता इथे बघा हिरव्या मिरचीचं वाटण तर मी घातलं होतं आपल्या पिठात आणि नंतर ना मुठभर असे तीळ पण मी घातलेले आहेत, कारण मी तीळ वापरते बरं का मेथीच्या पराठ्याला. कोण कोण वापरतं ते पण मला सांगा. आणि लगेचच ना 1 चमचा हळद घातले. आणि ते बघा दृष्टीची ना मध्येच लुडबुड चालू होती, कारण तिला ना मेथीचे पराठे शिकायचे होते. तिला अजून येत नाहीत मेथीचे पराठे आणि ती मला बोलली की बनवतेच आहेस तर मला पण शिकव म्हणून. आणि ते बघा हळद टाकून घेतली आणि लगेचच मग 2 ते 3 चमचे मी मीठ टाकले. आणि हे सगळे मसाले एकत्र करून चांगलं असं घट्ट गोळा पिठाचा मी करून घेणार आहे बरं का. आणि इथे ना लक्षातच नव्हतं की माझ्याकडनं काहीतरी राहिले बरं का. इथे ना तुपाचं मोहन पण मी वापरते, पण इथं काही लक्षातच नाही राहिलं. आणि दुसरं म्हणजे ना इथं मी आपल्या लोणच्यातलं तेल वापरते बरं का. मी प्रत्येक वेळेस मी मेथीच्या पराठ्यात लोणच्याचं तेल वापरते आणि म्हणूनच इथे 4 ते 5 चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे आपल्या लोणच्यातलं. त्याने छान चवीला लागतात पराठे. तुम्ही कोणी घालत नसाल ना तर नक्की तेल वापरून बघा पराठ्यात, खूप छान लागतात, टेस्टी लागतात एकदम. आणि ते बघा छान मस्त असं पीठ मी घट्टसर मळून घेतलं होतं. आता ते 5 ते 10 मिनटं मी भिजत ठेवणार आहे आणि नंतर लगेचच पराठेला बनवणार आहे. आणि ते बघा पीठ भिजलं होतं छान असं. मग मी आणि दृष्टीने ना छान मस्त करून घेतले पराठे. मी लाटून देत होते आणि दृष्टी भाजत होती. आणि ते बघा आमचं हसत हसत चालूच होतं बनवायचं. आणि ते बघा दृष्टीने किती छान असे पराठे भाजलेले आहेत का नाही, खमंग असे दिसत आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटते, लगेचच खावेसे वाटायला लागलेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि हो, या मग तुम्ही पण असे दही आणि मेथीचे पराठे खायला.